ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी 7 शिष्टमंडळांची घोषणा, 59 सदस्यांची यादी जाहीर, 51 खासदार नेते आणि 8 राजदूतांचा समावेश. ऑपरेशन सिंदूर राबवण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती या परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यावरून नवा वाद. राहुल गांधींच्या मते हा तर गुन्हा, तर राहुल गांधींच्या सवालानंतर वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं पीआयबी आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण. भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी आज संपण्याची चर्चा. भारत पुन्हा हल्ला करण्याची पाकिस्तानला भीती. दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये 20 मे रोजी बैठक होण्याची शक्यता. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणाच्या हिसारमधून युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक. गेल्या 10 दिवसांमध्ये पंजाब आणि हरियाणातून 6 पाकिस्तानी हेरांना बेड्या ठोकल्याची माहिती. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या सल्लागार मंडळात 2 जिहाद्यांचा समावेश. शाख हमजा आणि इस्माईल रोयर 2004 मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये दोषी आढळले होते. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या उपग्रहाला घेऊन जाणारं पीएसएलव्ही C61 यानाचं उड्डाण अयशस्वी. 3ऱ्या टप्प्यात यान हवेतच जळून खाक झाल्याची इस्रोची माहिती. पीएसएलव्हीच्या 32 वर्षांच्या इतिहासातलं हे 3रं अपयश आहे. सोलापूरमध्ये एमआयडीसीमध्ये कारखान्याला भीषण आग, 3घांचा मृत्यू तर अजूनही 4 जण अडकल्याची माहिती. पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार असल्यानं महाराष्ट्रामध्ये 19 मे ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिन